मिनलची घाई चालली होती. तिला आप्पांचा समारंभ आटपून पटकन मुंबईला निघायचं होतं. सकाळी लवकर इंटरव्ह्यू असल्याने ते गरजेचं होतं. आप्पा सलग तिसऱ्यांदा गावचे सरपंच म्हणून निवडून आले होते. मोठ्या घरची लेक असूनही स्वतंत्र विचाराची आणि स्वतःच्या हिमतीने मोठं होण्याची इच्छा असलेली मिनल आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण करून चांगल्या संधीच्या शोधात होती. तिला कालच मुंबईच्या एका मोठ्या फर्ममधून कॉल आला होता. इंटरव्ह्यूची पूर्ण तयारी करून ती सज्ज होती. आप्पांचा विजयी समारंभ तिच्यासाठी तितकाच महत्त्वाचा होता. शेवटी तिचीच हुशारी होती ज्यामुळे गावात झालेला विकास आप्पांना विजयी करत होता. माईंनी मात्र सकाळपासून काय मेलं नोकरीचं एवढं, रात्रीचा प्रवास करून एवढ्या मोठ्या शहरात जायचं, काय भीक लागली काय आपल्याला म्हणत मिनल मागे जाऊ नये म्हणून एकच घोष लावला होता. मिनल मात्र या सगळ्यांना बदणारी नव्हती. तिने अगदी 10वीत असल्यापासूनच तिचा मार्ग निश्चित केला होता. शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी करायचा आणि आपण उभं राहिलो की मग गावाला एका नवीन रूपात उभं करायचं, हे तिचं स्वप्न होतं. आप्पा खंबीरपणे तिच्या मागे उभे होते. कार्यक्रम संपला. लोक जाईपर्यंत थोडा वेळ गेला. तोपर्यंत संध्याकाळचे 6 वाजले होते. खायला डबा, सकाळसाठी चांगला ड्रेस, कागदपत्रे ठेवण्यात परत 6-6:30 वाजले. आप्पांनी माईंना नमस्कार करून मिनल निघाली. आप्पांनी बरोबर नाथादादांना पाठवलं होतं. नाथादादा म्हणजे आप्पांचे विश्वासू. कधी ड्रायव्हर, कधी स्वयंसहाय्यक, कधी मुनीम, तर कधी जिवलग मित्र, अशा अनेक भूमिकांमध्ये मिनल त्यांना पाहत आली होती. तेही मिनलला मिनूताई म्हणून मुलीप्रमाणेच वागवत. तर आज नाथदादा ड्रायव्हर आणि अंगरक्षक म्हणून मिनलच्या दिमतीला होता. निघायला उशीर झाल्याने मुंबईत पोहोचायला उशीर होणार होतं हे नक्की. बरोबर मिनल असल्याने आणि आप्पांची सक्त ताकीद असल्याने गाडी धीम्या गतीने चालवत नाथदादा गाणे म्हणत होता. गाव सोडून साधारण 2-3 तास झाले होते. मुंबई अजून बरीच लांब होती. जेवणाची वेळही झाली होती आणि प्रवासाचा थोडासा कंटाळाही आला होता. म्हणून मिनलने नाथदादांना गाडी एखाद्या चांगल्या हॉटेलवर घ्यायला लावली. तिथे जेवण वगैरे केल्यावर नाथदादांनी पुढच्या रस्त्याची चौकशी केली. तर थोडं पुढे गेल्यावर एक छोटा घाट आहे आणि रात्रीचा अवजड वाहनांमुळे तो जाम होतो असं त्यांना कळलं. म्हणून नाथा आणि मिनल लगेच तेथून निघाले. पण त्या घाटात ट्रॅफिकने त्यांना घेरलं. हळूहळू वाट काढत ते पुढे सरकत होते. त्यात एक ट्रकवाल्याला ओव्हरटेक केल्याने त्याने पुढे येऊन गाडी रोखली आणि सुमारे अर्धा तास नाथदादांबरोबर वाद घातला. या सगळ्यात त्यांना तो घाट उतरायला साधारण 12 वाजले. आता एवढ्या रात्री पुढे जाणं आणि अनोळखी मुंबईत घुसणं बरं नाही. म्हणून नाथदादांनी मिनलला जवळच कुठल्याशा गावात एखादं हॉटेल बघून मुक्काम करण्यास राजी केलं, जेणेकरून आराम पण होईल. सकाळी लवकर उठून मुंबईला जाऊ असं ठरलं. मुंबई तिथून साधारण 1-1.5 तासाच्या अंतरावर होती. म्हणजे सकाळी 8च्या ठोक्याला ठरवल्याप्रमाणे इंटरव्ह्यूला पोहोचता येणार होतं. घाट उतरल्यावर डावीकडे एक वळण होतं आणि तिकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पाटीवर लिहिलं होतं बालित. त्या कॉर्नरवर एक चहाची टपरी होती. तिथे थांबून नाथाने चहा घेतला आणि त्या बालित गावात एखादा चांगला हॉटेल आहे का याची चौकशी केली. तर तो पोरगा उतरला. साहेब, मी काय इथला नाही आणि त्या गावात गेलोही नाही, पण गावात जुने वाडे वगैरे आहे म्हणतात आणि बरेच पाहुणे पण येतात ते बघायला. मुंबई पण जवळच आहे, म्हणजे तुम्हाला हॉटेल सापडायला काही अडचण येणार नाही. गाव पण इथून फक्त 4 किलोमीटरवर आहे. नाहीच मिळालं हॉटेल तर या परत आणि इकडेच करा आराम. असंही आता मुंबईत जाल तर रस्त्यात चेकिंग, अनोळखी रस्ते, यामुळे तुम्ही गोंधळून जाल. त्याचं ऐकून नाथाने गाडी बालित गावाकडे वळवली. गाव म्हणजे जुनी वस्ती दिसत होती. मुंबईची काहीशी मॉडर्न छाप पडली होती. म्हणजे रेस्टॉरंट वगैरे दिसत होते. काही गेस्ट हाऊस आणि हॉटेलची नावंही दिसत होती. म्हणजे इथं आराम करायला जागा मिळणार हे नक्की होतं. 5 मिनिटात गावाच्या मुख्य रस्त्यावर गाडी आली
आणि नाथाने एका बाजूला गाडी थांबवून खाली उतरून पाहिलं तर उजवीकडे एक अरुंद गल्लीत एक लाईट मिचकत मिचकत त्या गल्लीला कधी अंधारात ढकलत होता तर मध्येच उजेडात खेचत होता. गाडी त्या गल्लीच्या तोंडाजवळ लावून नाथाने जवळ जाऊन पाहिलं तर एक पाटी चमकत होती. ब्रह्मा स्टे हाऊस. म्हणजे त्या तेवढ्या एरियात तेवढं एकच गेस्ट हाऊस उघडत दिसत होतं. नाथा आतमध्ये गेला आणि काउंटरवर बसलेल्या माणसाला जागा करून रूमबद्दल विचारलं. त्या माणसाने काहीसं कंटाळून वर बघितलं तर त्याचा चेहरा एका बाजूने काहीसा जळलेला होता. ओठ एका बाजूने एकमेकाला चिकटलेले आणि त्या भयानक चेहऱ्यावर समोरच्या पिवळ्या डिम लाईटचा मंद प्रकाश. नाथाला पाहून त्या माणसाचा चेहरा काहीसा हसरा झाला. तो लगेच रूम देण्यास तयारही झाला. ते सगळे बोलून नाथाने मिनलला हाक मारली. मिनल काहीशा पिंगुळलेल्या अवस्थेत गेस्ट हाऊसच्या दारात पोहोचली आणि नाथाच्या हातात बॅग देऊन त्याच्या मागे चालू लागली. जाता जाता नाथा म्हणाला, मेनूताई, जरा ती काउंटरवरची रूमची चावी घेता का? ती घ्यायला मिनल मागे वळली आणि तिच्या एकदम समोर तो भयानक जळालेला चेहऱ्याचा माणूस उभा होता. अगदी 2-3 बोटांच्या अंतरावर उभा असलेला तो माणूस पाहून मिनलला धस्सत झालं. तो माणूस केवळवाना हसला आणि त्याने ती चावी मिनलच्या हातात दिली. मिनल घाबरून चावी घेऊन नाथाच्या मागे वर चढू लागली तर जिन्याच्या उजव्या बाजूला एक दरवाजा होता जो एका मोठ्या हॉलमध्ये जात होता. तो बहुतेक रेस्टॉरंटचा भाग असावा, कारण तिकडे काही टेबला मांडलेली दिसत होती आणि रंगीत दिव्यांचा प्रकाश आतमध्ये फिरत होता. वर चलताना डाव्या बाजूला एक लाल चमकदार साडीतली बाई भिंतीला टेकून जिन्याजवळ बसलेली मिनलला दिसली. ती मिनलकडे पाहून हसली. त्या मंद प्रकाशात मिनलला तिचे डोळे तेवढे दिसले, पाणीदार पांढुरके डोळे ज्यात रक्त साचल्याप्रमाणे दिसत होतं. ती काहीशी घाबरली आणि वर चढत राहिली. पहिला जिना संपल्यावर तिने पुन्हा तिकडे पाहिलं तर ती बाई अजूनही मिनलवरच नजर रोखून होती आणि आता तिच्या मांडीवर अजून एक तरुण मुलगी डोके ठेवून पडली होती आणि त्या मुलीचेही तसेच डोळे मिनलवरच रोखले होते. मिनल मनातून सरकली होती. तिचे नाथाच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. तिला खालच्या मजल्यावरून डिस्को गाण्यांचा आवाज येत होता. ती नाथाला तसे म्हटलेही, पण तो काउंटरवरचा माणूस ऐकत बसला असेल म्हणून नाथा त्यांनी घेतलेल्या खोलीजवळ आला. खोली उघडून आतमध्ये बॅग वगैरे ठेवून नाथा म्हणाला, मेनूताई, तुम्ही आता आरामात झोपा इथं. मी खाली गाडीत जाऊन झोपतो, म्हणजे गाडीवर पण लक्ष राहील. मिनलने गोंधळून हो म्हटलं. खरं तर तिच्या डोक्यात ती खाली बसलेली बाई घर करून राहिली होती. ती नाथा बाहेर गेल्यावर दार बंद करायला पुढे आली तर दारासमोरच्या कॉरिडॉरमध्ये एका लांब भिंतीला टेकून तशीच अजून एक बाई हिरव्या चमकदार साडीत बसली होती आणि तशाच पांढुरक्या रक्ताळलेल्या डोळ्यांनी ती मिनलकडे बघत होती. मिनल किंचाळली. नाथा धावतच मागे फिरला, पण तिथे कोणी नव्हतं. शेवटी थकव्याने होत असेल म्हणून नाथा पुन्हा खाली निघून गेला. तोपर्यंत 1 वाजला होता. मिनलने फ्रेश होऊन तिथे ठेवलेल्या बाटलीतले पाणी प्यायले तर पाणी प्यायल्यावर तिला त्याची चव वेगळीच लागली आणि तिने जाऊन ते बेसिनमध्ये थुंकले तर तिच्या तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर पडली. ती घाबरली आणि एवढ्या रात्री दमलेल्या नाथाला त्रास नको म्हणून तशीच बिछाण्यावर येऊन बसली. गार हवा खावी म्हणून तिने खिडकी उघडली तर तिच्या वरच्या खिडकीतून कोणीतरी एक निळी पिवळी साडी घातलेली बाई जोरात ओरडत खाली पडली. पळता पळता एका क्षणासाठी तिची आणि मिनलची नजरानजर झाली. तसेच पांढुरके रक्ताळलेले डोळे आणि चेहऱ्यावर भेसूर केविलवाणे हसू. मिनलने घाबरून खाली पाहिले तर खाली त्या शरीराचा अगदी चुराडा झालेला होता. तिने घट्ट डोळे लावून घेतले आणि पुन्हा डोळे उघडले तर खाली काहीच नाही. तिने ती खिडकी घट्ट लावून घेतली आणि मागे सरकून बिछाण्यात घुसली. सगळ्या घटना एवढ्या वेगात घडत होत्या की मिनलच्या डोक्यात त्या थैमान घालत होत्या. तिला काही कळत नव्हतं. कोण होत्या त्या बायका? काय होतं तिथे?
तो काउंटरवरचा माणूस एवढ्या रात्री डिस्को गाणे का ऐकत होता? का त्या बायका मिनलवर नजर रोखून होत्या? मिनल घट्टपणे चादर छातीशी कवटाळून डोळ्यात हलकेसे पाणी घेऊन छताकडे बघत होती. तेवढ्यात वरच्या खोलीतून कोणीतरी सैरावैरा धावत असल्याचा आवाज यायला लागला. तिने घाबरून मोबाईल उचलला आणि अधाशीपणे नाथदादांना फोन लावू लागली. 2 बेल झाल्यानंतर तिकडून आवाज आला, तू इथून अशी जाऊ शकणार नाहीस. प्रयत्नसुद्धा करू नकोस. आमच्याबरोबर तुला राहावं लागेल. इथे कुठल्याच मुलीला सुखात राहता येणार नाही. मिनलने चमकून फोन बाजूला टाकला. ती बेडवर स्तब्ध बसून होती. तेवढ्यात कोणीतरी बेड खाली सरकतंय असा भास झाला. तिने हिम्मत करून बेड खाली पाहिलं तर खाली एक सोनेरी साडीतली बाई, मोठी टिकली, हातावर मेहंदी, विग लावल्यासारखे लांब केस, हातात भरपूर बांगड्या, त्यातल्या काही आजूबाजूला फुटून पडलेल्या. मिनलने पाहताच त्या बाईने मान तिच्याकडे वळवली. तेच डोळे आणि तेच भेसूर हसू. मिनल घाबरून पुन्हा बेडवर आली आणि भिंतीला टेकून बसली तर तिच्या शेजारच्या रूममधून त्या भिंतीवर कोणीतरी डोकं आपटत असल्यासारखा आवाज आला. तिला आता कळून चुकलं होतं की हे काहीतरी भयानक आहे आणि इथून बाहेर निघणेच रास्ता आहे. तिने पटकन बॅग उचलली आणि तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच तिच्या दाराजवळ शेजारी एक बाई खाली बसली होती. केस मोकळे, पाय पसरलेले. साडी तिच्या शरीराला काही प्रमाणातच झाकत होती. डोक्यावर कसला तरी आघात झाल्याच्या खुणा होत्या. समोर लॉबीमध्ये काही बायका चमकदार कपडे आणि भडक मेकअप केलेल्या या खोलीतून त्या खोलीत पळताना दिसत होत्या. एका दोघींशी नजरानजर झाली तर तसेच डोळे होते. मिनल धावत जिन्याकडे आली. तिचे लक्ष वरून येणाऱ्या जिन्याकडे गेलं तर एका बाईचे प्रेत धडधड करत तिच्या पायात येऊन पडले. त्याला अडखळून ती जिन्याच्या अगदी पहिल्या पायरीजवळ पडली आणि खाली सरकत जाण्यापासून थोडक्यात वाचली. या सगळ्या घाई गडबडीत तिच्या हाताला आणि गुडघ्याला मारही लागला. ती कणत कणत आणि बॅग ओढत जिन्यावरून खाली उतरली. धावत काउंटरजवळ गेली. तिथे तो माणूस मान खाली घालून बसला होता. तिने शेजारी मोठ्या दरवाजातून त्या लाल पिवळ्या दिव्यांच्या हॉलकडे पाहिलं तर आतही 2-3 बायका जमिनीवर मरून पडल्या होत्या. तिने आत न जाण्याचा हुशार निर्णय घेतला आणि त्या माणसाजवळ गेली आणि त्याच्यावर ओरडली, हे काय चाललंय? कोण आहे त्या बायका? त्या माणसानं वर पाहिलं तर त्याचा चेहरा कसल्याशा आघाताने फुटला होता. आतल्या शिरा, मांस सगळं उघडं दिसत होतं आणि डोळ्यांच्या जागी काळ्या खोबण्या होत्या. त्याने उठून झटकन एव्हाना पाठमोऱ्या झालेल्या मिनलचे केस घट्ट पकडले. ती ओरडली आणि एक हिसका देऊन बाहेर पळाली. अगदी वेगात हा सगळा प्रसंग घडला होता, त्यामुळे ती पुरती थकली होती. बाहेरच्या शांततेने ती थोडी शांत झाली आणि इकडे तिकडे पाहू लागली. तिने समोर पाहिलं तर 4-5 पावलांवर एका झाडाखाली एक बाई डोकं झाडाला टेकून बसली होती. ती धावत धावत मावशी मावशी करत त्या बाईजवळ गेली. गेस्ट हाऊसमधून हलका हलका किंकाळ्यांचा आवाज येतच होता. त्या बाईला तिनं विचारलं, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात? हे काय चाललंय? मला इथून सोडवा ना प्लीज. सांगते हे काही मला नवीन नाही. मी हा खेळ नेहमीच पाहते. तर अमावस्येला हा खेळ चालतो. आज 6-7 वर्ष झाली असतील. तिने डोळे घट्ट लावून डोके मागे टेकले होते. खेळ? कसला? तुम्ही कोण? या बायका कोण? मिनल थरथरत होती. तिने घड्याळात पाहिलं तर साधारण 3 वाजले होते. आतला आवाज काहीसा कमी झाला होता. मी मारिया, ये सब औरतें इधर काम करती थी. आज से 6-7 साल पहिले मी ह्या लोकांबरोबर काम करायची, ह्यांना सांभाळायची. अण्णा म्हणजे पीजे अण्णा इथे डान्स बार चालवायचा. सगळ्या पोरींना एकदम नीट ठेवायचा. डान्स आणि सर्विंग सोडलं तर दुसरं काही केलं नाही. इकडून तिकडून आलेल्या पोरींना कुठे त्रास नको म्हणून इकडेच वर रूम्स बांधून दिल्या होत्या. तिथेच त्या राहायच्या. रात्रीचं काम झालं की अण्णा सगळ्यांना रोजच्या रोज पैसे वाटायचा.
सगळं कसं खुशीत चाललं होतं. मुंबईची लोक आणि गावात वाडे बघायला येणारे टुरिस्ट लोक सगळे यायचे इकडे, म्हणून धंदा पण मस्त होता. पण इथला MLA राजाभाऊ गेंडे साला रास्कल कधीपासून त्या बारवर लक्ष ठेवून होता. त्याला इथे या पोरींला धंद्याला लावायचं होतं, त्याचा पावर वापरून, आणि टुरिस्ट लोकांचा असा फायदा घ्यायचा होता. पण PG अण्णा तयार नव्हता. नसतंच झालं. त्याला हे पोरी लोक म्हणजे चांगली लाईफ जगावी असं वाटत होतं. अण्णाने पण पॉलिटिकल जॅक वापरून त्या गेंडेला कंट्रोलमध्ये ठेवला होता. मग तो रास्कल एक गेम खेळला. त्याने एका पोरीला, चंदाला, त्या पोरीमध्ये पाठवलं. अण्णा लय चांगला माणूस, त्याने लय विश्वासाने तिला ठेवून घेतलं. एक दिवस अण्णा काहीतरी कामासाठी मुंबईला गेला. त्या दिवशी बारचं काम त्याने राजूला दिलं आणि आतलं काम चंदा पाहत होती. ती हुशार होती म्हणून अण्णा तिला काही काम सांगायला लागला होता. तिथंच घात झाला. रात्री बार 12 वाजता बंद झाल्यावर सगळ्या पोरी आपापल्या रूममध्ये गेल्या. राजू पण घरी गेला आणि राजाभाऊची लोक आत घुसली. त्या चंदाने दरवाजा उघडला. त्याची लोक आत घुसून सगळ्या मुलींना मारू लागली. चंदा बाजूला उभी राहून हसू लागली. एका दोघा पोरींना तर त्या हरामखोरांनी नाचवली. पोरी घाबरल्या, इकडे तिकडे पळायला लागल्या. मी पोलिसांना फोन केला पण त्यांनी नाही उचलला. 2-3 तासात सगळं संपलं. चंदा सोडून सगळ्या पोरीला त्या लोकांनी मारून टाकलं. अण्णा धावतच परत आला. सगळं संपलं होतं. ते चंदाच्या खोट्या जबानीवर आणि पॉलिटिकल प्रेशरमुळे अण्णाला या गुन्ह्यात अडकवलं आणि कायमचं जेलमध्ये पाठवलं. पुढे 1च महिन्यात त्या गेंड्याने इथे ब्रह्मा गेस्ट हाऊस चालू केलं. चंदाला सगळ्या कामं सांभाळायला दिलं. रात्री 2-3 वाजेपर्यंत सगळा काळा धंदा चालायचा इथं. मुंबईची लोक, टुरिस्ट, पॉलिटिकल लोक, व्यापारी लोक सगळे यायची. 6-7 महिने सगळं नीट चाललं. पण नंतर माझ्या सगळ्या पोरी परत आल्या त्यांचा बदला घ्यायला. हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी हास्याची लकीर उमटली. तेव्हापासून दर अमावस्येला माझ्या पोरी येतात आणि या गेस्ट हाऊसमधील येणाऱ्या लोकांना खतम करतात. दर अमावस्येचा हा खेळ या गेस्ट हाऊसचं नाव बर्बाद करतो आणि या पोरींना आनंद देतो. पण मग तुम्ही कशा वाचलात आणि तुम्ही इथे सगळं शांत का करत नाही? निष्पाप जीवांचा बळी का जाऊ देता? या पोरी माझ्या लेकी आहेत. त्यांच्या बदल्याच्या आड मी नाही येऊ शकत. आता हे तेव्हा थांबेल जेव्हा अशाच एखाद्या अमावस्येला तो गेंड्या रॉस्कल इथे येईल. तिकडे बघ त्या झाडावर. एकदा चंदा चुकून इकडे आली आणि संपली. मिनलने तिकडे पाहिलं तर एका भल्या मोठ्या झाडाच्या फांदीवर चंदा लटकत होती. मिनलने घाबरून पुन्हा मारियाकडे मान वळवली. आणि माझं म्हणशील तर या पोरींना मारल्यावर मला काय त्या लोकांनी सोडलंच नसतं. 2 लोक लांब तलवार घेऊन माझ्या मागे धावले. मी वर गच्चीवर गेले आणि त्या लोकांना घाबरून वरून खाली उडी टाकली. ते मगाशी तू खिडकी उघडल्यावर एक बाई खाली पडल्याचे पाहिले ना, ती मीच आहे. एवढं बोलून मारियाने डोळे उघडले. तसेच पाणीदार लालसर पांढुरके डोळे आणि तिचं भेसूर हसू. धक्का बसल्यासारखी मिनल अगदी क्षणभर स्तब्ध झाली. पण दुसऱ्याच क्षणी गाडीकडे पळण्यासाठी ती उभी राहिली आणि निघाली. तेवढ्या तिचा पाय मारियानं पकडून हिसका देऊन ओढला. मिनल तोंडावर खाली पडली आणि तिचं लक्ष गाडीकडे गेलं तर गाडीचा ड्रायव्हर डोअर उघडा होता. डोळे सदाळ उघडे ठेवून नाथादादांचं प्रेत उतानं पडलं होतं. हातात मोबाईल रक्ताने माखला होता. ती वेदनेने आणि दुःखाने किंचाळली आणि तिचे डोळे बंद झाले. जाग आली तेव्हा ती गेस्ट हाऊस समोरच्या रस्त्यावर झाडाला डोकं टेकून बसली होती. घड्याळात 7 वाजले. समोर गेस्ट हाऊस जवळ ॲम्ब्युलन्स उभी होती. नाथादादांचं प्रेत उचलून त्यात ते ठेवत होते. ती गेस्ट हाऊसची इमारत काळवंडलेली होती. तिथे बाजूला पाहिलं तर मारिया तिच्याकडेच पाहत होती. त्याचं झाडाखाली बसून मारिया तिच्याकडे बघून हसली आणि ॲम्ब्युलन्सकडे बघू लागली.
मिनलनेही तिकडे पाहिलं तर 2 वॉर्ड बॉय, डोकं फुटलेलं, पाय निखळलेलं आणि शरीरावर अनेक जखमा असलेलं एक प्रेत आतमध्ये ठेवत होते. बाजूला एक पोलीस इन्स्पेक्टर काहीतरी नोंदी करत होता. ते प्रेत बघून मिनल हादरून गेली आणि तिने मारियाकडे पाहिलं तर ती गळगळाटी हास्य करत होती. वर खिडक्यांमधून काही चेहरे तिच्याकडे बघून हसत होते. ते प्रेत मिनलचंच होतं. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.